साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक काढलं पाहिजे। साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्र लिहिली आहेत। साने गुरुजींचे अश्रू हे माणसे घडवणारं असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव यांनी व्यक्त केलंय। गुरव हे वसंत व्याख्यानमालेत बोलत होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला कालपासून सुरुवात झाली आहे। विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेस सुरुवात झाली। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिलं पुष्प गुंफलं। आज तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफलं। यावेळी साने गुरुजींचा जीवनपट उलगडताना बाबूराव गुरव म्हणाले की साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक काढलं पाहिजे। साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्र लिहिली आहेत। साने गुरुजींचे अश्रू हे माणसे घडवणारे आहेत। चारित्र्य, संस्कार, संवेदनशीलता, त्याग, कष्ट आणि साधेपण यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच साने गुरुजी। चळवळीत साने गुरुजींना पोलिसांनी मारहाण केली होती, पण मारहाण होत असतानाही ते चळवळीत सक्रिय होते, असंही बाबूराव गुरव म्हणाले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक वी द बर्वे यांनी प्रास्ताविक केले।